सर्वांना नमस्कार. माझा आवाज येत असेल आपल्यापर्यंत. एक जण माईक ऑन करून सांगितलं तर बरं होईल, म्हणजे लक्षात येईल की आवाज येतोय का नाही ते. आवाज येतोय सर. येतोय ना? ओके, चालतं चालतं. चालू करूया आपण आता. बरोबर जसं आता केलं, क्लिक करून आलात म्हणजे अं, इतर ह्याच्यावरती जर आपल्याला प्लॅटफॉर्मवर घ्यायचं म्हणलं तर काय करावं लागतं आपल्याला तिथं. जे लिंक द्यावी लागती त्याला, नंतर बरेच जणांना ऍड करत बसावं लागतं, आणि ज्यावेळेस आपली मीटिंग चालू असती त्यावेळेस आपल्याला डिस्टर्ब होतो, आणि मग आपण काय करतो की त्यांना ऍड करत बसतो. तोपर्यंत इकडून कोणाचा ना कोणाचा फोन येतो, आणि मग आपल्याला परत त्या ज्यांना आपण ऍड करतोय त्यांचा म्हणजे त्या कामामध्ये व्यत्यय येत राहतो, आणि आपलं काम तसंच डिस्टर्बने चालूच राहतं. मग असं न होता या प्लॅटफॉर्म मधून गेल्यानंतर आपल्याला एकाच ठिकाणी सगळं साहित्य उपलब्ध होतं, ज्यामध्ये आता आपण क्लास जसं अटेंड करतोय तसंच जे दुसरं आपल्याला अभ्यासासाठी लागणारं साहित्य आहे, ते देखील एकाच ठिकाणी मिळतं. स्टडी मटेरियल नावाचा जो टॅब आहे, त्या टॅबमध्ये आपल्याला सगळं साहित्य एका ठिकाणी मिळेल. त्यासोबतच टेस्ट आहे, त्या टेस्टमध्ये अपलोड केली जाईल, आणि ती टेस्ट आपल्याला सोडवण्यासाठी मिळेल. त्यानंतर आपण ज्यावेळेस पुढे हे करूया, इतर साहित्य ज्यावरती अपलोड करणार आहेत आपण, ते साहित्य देखील तिथून आपल्याला त्या टॅबमधून, म्हणजे होमवर्क आहे, त्यानंतर व्हिडिओज आहेत काही रेकॉर्डिंगचे, ते तिथं पाहायला मिळतील, की जेणेकरून प्रत्येक घटकावर आधारित आपल्याला माहिती असेल. आता जर समजा या क्लासमध्ये आपण काही कारणास्तव नाही जॉईन होऊ शकलो किंवा वेळ नाही भेटला आपल्याला, तर आपल्याला आपल्या सवडीनुसार तो क्लास आपण त्या ठिकाणी ह्यातून पाहू शकतो. म्हणून एकाच ठिकाणी सगळी डाटा राहते आपली, आणि म्हणून ह्या प्लॅटफॉर्मचा वापर करतोय आपण. आता आपण आपल्या घटकाकडे जाऊया. आज आपण प्रत्यक्ष अध्यापनाला सुरुवात करत असताना सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे आपल्या जी आपण पेपर देणार आहेत, पेपर एकचा, त्या एकच्या पेपरमध्ये आपल्याला काय असणार आहे आणि आपण काय काय केलं पाहिजे यावर एक 2 मिनिट आपण चर्चा करूया. साधारण आपल्याला 5 विषयांचा अभ्यास या पहिल्या पेपरमध्ये करायचा आहे. त्यातला पहिला पेपर आहे CDP, म्हणजे बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. सगळ्याच 5 विषयाला अध्यापनशास्त्र आहे. त्यामध्ये बालमानसशास्त्राला आपल्याला अध्यापनशास्त्र जोडून येतच. त्यामध्ये बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र असे मिळून 30 प्रश्न असणार आहेत. त्यानंतर दुसरं असणार आहे आपल्याला, त्यानंतर गणित. गणित नंतर परिसर अभ्यास, म्हणजे 31 ते 60 पर्यंत गणित असणार आहे. त्यानंतर 61 ते 90 मध्ये परिसर अभ्यास असणार आहे. 91 ते 120 मध्ये आपल्याला लँग्वेज 1 जे आपण निवडणार आहेत त्या त्या वेळेनुसार ती लँग्वेज 1 असेल, आणि 121 ते 150 मध्ये आपल्याला लँग्वेज 2 असणार आहे, जे आपण सिलेक्ट करणार आहेत. त्यानुसार या असा स्पष्ट उल्लेख कोणता येतो, तर एक पेपरमध्ये 31 ते 30 पर्यंतचे जे प्रश्न आहेत हे थेरीवर कोणते आणि अध्यापनशास्त्रावर कोणते, हे असं वेगळं नाही दिलं जाणार. ते मिक्स करून असणार आहे. ते आपल्याला कळणार पण नाही सोडवत असताना. तसं फक्त वेगळं कोणतं समजेल आपल्याला, की CDP म्हणजे बाल मानसशास्त्रावरचे कोणते प्रश्न आहेत. गणितामधले गणिताचा सेपरेट असणार 31 ते 60 नंबरचे असणारे प्रश्न. एवढं फक्त आपल्याला लक्षात येईल. 61 ते 90 पर्यंतचे हे पर्यावरण यावर आधारित असणार आहेत, आणि 91 पासून ते 120 पर्यंत जो आपण पहिली लँग्वेज निवडणार आहे जी, त्यावर आधारित असणार आहे. असं गट राहील, फक्त एवढे 5 गट राहतील. मग आपण या 5 गटातून कोणत्या ह्याला प्राधान्य द्यायचं आणि कसं द्यायचं हे ज्या त्यावेळेस आपण सोडवताना पाहणार आहोत. तर आता त्यातला पहिला जो घटक आहे CDP म्हणजे बालमानसशास्त्र,
या बालमानसशास्त्रातील पहिला जो घटक आहे तो आपण आता पाहणार आहोत. त्यामध्ये जर का स्क्रीन नाही दिसली तर आपण एक जण आवाज करून सांगा तरी नंतर. आता त्या बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रामधील पहिला घटक आहे आपला विकास, वाढ आणि परिपक्वता आणि परिपक्वता, संकल्पना आणि निसर्ग. या विकास वाढ या घटकाचा अभ्यास करत असताना आपल्याला विकासाची सविस्तर संकल्पना अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपल्याला विकास म्हणजे काय आणि ते अगोदर आपण समजून घेऊया. तर विकास म्हणजे काय तर केवळ शारीरिक बदल म्हणजे विकास नव्हे. आपल्या जे शरीरामध्ये बदल होतो त्यालाच विकास होतो असं आपण म्हणत नाही, म्हणजे शास्त्रीय भाषेतून. तर त्याचा अर्थ असा निघतो, विकास म्हणजे केवळ शारीरिक बदल नव्हे तर व्यक्तीच्या, हे शब्द खूप महत्वाचे आहेत, व्यक्तीच्या भावना, विचार, वर्तन, सामाजिक समज, नैतिकता आणि व्यक्तिमत्वात जो बदल होतो, क्रमिक आणि संघटित बदल होतो, त्याला विकास असं म्हटलं जातं. त्यामध्ये ह्या शब्दांना पुढे आपल्याला अभ्यासामध्ये विचारलं जाणार आहे, म्हणून ह्या अभ्यासांवर आपण थोडंसं लक्ष देऊन करूया. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे विकासाची प्रमुख क्षेत्रे कोणती आहेत. तर त्यामध्ये शारीरिक विकास, त्या शारीरिक विकासामध्ये उंची, वजन आणि स्नायूची ताकद येते. तर बौद्धिक विकासामध्ये विचारक शक्ती, तर्कशक्ती, समस्या सोडवण्याची क्षमता, भावनिक विकास, त्यामध्ये भावना व्यक्त कसं करणे आणि नियंत्रित करणे. आपल्याला एखाद्या व्यक्तीने समजा आमिष दाखवलं कुठलं, तर त्याला आपण किती भावनिक व्हायचं किंवा अ, अ, किती त्याला नियंत्रित ठेवायचं किंवा दूर ठेवायचं, हे आपल्यावरती अवलंबून आहे आणि त्यावरून आपला विकास ठरतो. त्याबरोबर सामाजिक विकास स्पष्ट करताना आपल्याला इतरांशी संबंध आणि सहकार्य आणि नियम कसे पाळतो आपण, ह्या बाबींवरून आपला सामाजिक विकास ठरतो. समाजामध्ये आपण कसं बोलतो त्यावरून आपलं सामाजिक विकास क्षेत्र हे अवलंबून राहतं. आणि 5वा मुद्दा आहे नैतिक विकास. त्यामध्ये योग्य आणि अयोग्य यांची जाणीव आपल्याला होते. त्यावरून आपला नैतिक विकासाचे क्षेत्र दिसून येते. आता विकासाची तत्वे आपण पाहूया. आता ह्या टी परीक्षेमध्ये सतत विचारले जाणारे हे मुद्दे येतं. तर त्यामध्ये कोणते विकासाचे तत्व आहेत, तर सातत्याचे तत्व एक आहे. या विकासामध्ये सातत्य राहणं खूप गरजेचं आहे. विकास जन्मापासून मृत्यूपर्यंत सतत चालत राहतो. आपण लहानपणी असताना थोडा विकास होतो, वेगळा होतो, म्हणजे शरीरामधले बदल होतो. त्यानंतर आपल्याला बौद्धिक विकासामध्ये जसं पहिलीच्या वर्गातून जसं वाढत जातो आपण, तसा वेगळं होत जातो. पहिलीमध्ये भावना आपल्या वेगळ्या असतात, तर जसं वरच्या वर्गात जातो आपण तशा भावना आपल्या बदलत जातात. समाजामध्ये बोलण्याची भाषाशैली आपली बदलत जाते. आपल्याला काही नियम लागू होतात, जसं मोठं होत जातो आपण तसं. म्हणून त्यामध्ये सातत्य तत्व हे कायमस्वरूपी राहतं. त्यानंतरचं दुसरं तत्व आहे क्रमबद्धतेचे तत्व. त्यामध्ये विकास ठराविक क्रमाने होतो. म्हणजे बाळ अगोदर रांगतं, नंतर चालायला शिकतं, नंतर पळायला शिकतं. अशा स्वरूपामध्ये बालक आपलं पुढं-पुढं त्याचं टप्पा वाढवत जातं. आणि त्यानंतरचं तत्व आहे सामान्य ते विशिष्ट. म्हणजे सुरुवातीला साधारण हालचाली करतं अगोदर. म्हणजे हातपाय हलवून सुरुवात केलेली त्याने, परंतु नंतर त्याचे सूक्ष्म हालचाली, म्हणजे आपल्या छोट्या-छोट्या हालचालींपर्यंत तो पोहोचतो. म्हणजे हात हलवण्यापासून पेन्सिल पकडण्यापर्यंत, चित्र रंगवण्यापर्यंत त्याच्या म्हणजे सामान्य ते विशिष्ट तत्वाकडे जातो आपण. त्यानंतर आहे डोक्यापासून पायाकडे. म्हणजे विकास वरून खाली होतो. म्हणजे अगोदर त्याचा ब्रेनमध्ये म्हणजे थोडक्यात त्याच्या मेंदूमध्ये आपण काही शब्दांची भर घालायला सुरुवात करतो आणि मग त्याच्या खालचा भाग वाढायला लागतो. म्हणजे विकास वरून खाली येत जातो. जवळपासून दूरपर्यंत. आधी त्याच्या जवळचे जे भाग आहेत, म्हणजे थोडक्यात त्याच्या शरीराच्या मध्यभागापासून ते बाह्य भागाकडे विकास होत जातो. आणि नंतरचा मुद्दा आहे वैयक्तिक भिन्नतेचे तत्व. त्यामध्ये प्रत्येक बालकाचा विकास हा वेगळा-वेगळा असतो. त्या विकासासाठी कारणं ही खूप वेगळी-वेगळी आहेत. त्या वेळेची परिस्थिती, त्यासाठी असणारे पोषक वातावरण, या बाबींचा यामध्ये
विचार केला जातो. यानंतरचा मुद्दा आहे वाढ आणि विकास यांचे नातं काय आहे? तर वाढ ही विकासाचा एक भाग आहे. म्हणजे वाढ ज्यावेळेस होत राहते ती विकासामधून विकासाचा एक घटक असल्याने होत राहते. वाढ थांबू शकते, पण विकास मात्र थांबत नाही. वेगळ्या पद्धतीने त्याचा विकास होत राहतो आणि वाढ मोजता येते. जशी की माझी उंची वाढली आहे, मग मी किती झालोय, किती उंचीचं झालो, हे माझे समजा 55 सेंटीमीटर आहे, उद्या 70 सेंटीमीटर होईल, नंतर परवा 100 सेंटीमीटर होईल. ही माझी वाढ मोजली, परंतु विकास अनुभवावा लागतो. म्हणजे तो असा मोजता येत नाही. त्याला म्हणजे एकक अजून नाही ठरवलं गेलं. म्हणजे विकासासाठी अनुभव महत्त्वाचा आहे. त्यानंतर परिपक्वता येते असं आपण म्हणतो, परंतु परिपक्वतेचे सखोल स्पष्टीकरण काय सांगता येईल आपल्याला? तर परिपक्वता ज्यावेळेस येते आपल्याला म्हणजेच परिपक्वता होते, त्यावेळेस शरीर आणि मेंदूची नैसर्गिक तयारी झालेली असते. आपण म्हणतो, की एखादं बाळ तयार झालंय आता पूर्ण. म्हणजे त्याच्यामध्ये सगळे जेवढे घटक आपण शिकवलेत, ते त्याच्यामध्ये आलेले आहेत. म्हणजे त्याच्या मेंदूची तेवढी प्रगती झालेली आहे आणि त्याची शारीरिक क्षमता सुद्धा तेवढी झालेली असते. त्यालाच परिपक्वता आली असं आपण म्हणतो. त्यानंतर ह्याचं एक उदाहरण आपण पाहू, की बालक 6 ते 7 महिन्यांनी बसू लागतं. त्यामध्ये शरीर आणि मेंदूची नैसर्गिक वाढ झालेली आहे असं आपण किंवा प्रगती झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे योग्य वयानंतर वाचन, लेखन शिकणे. आपण 5 वर्षाचं धरलेलं आहे त्याला. 5 वर्षानंतर त्याला शाळेत घालावं म्हणून. म्हणजे शास्त्रीय भाषेनुसार त्याला एक 5 ते 6 वर्षानंतर त्याला बऱ्याचशा ज्ञानाची प्राप्ती करून घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये प्राप्त होते आणि म्हणून त्याला शाळेत येण्यासाठी 5 ते 6 वर्षाचं वय गृहीत धरलेलं आहे. आता यामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या परिपक्वतेनुसार अध्यापन करावं. कारण का? तर त्याची परिपक्वता किती आहे हे शिक्षकांना माहिती असतं आणि त्या दृष्टीने आपण जर अध्यापन केलं तर त्यांना ते समजतं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचतं. जर आपण त्यामध्ये बदल करून एखाद्या विद्यार्थ्याचं त्याची परिपक्वताच झालेली नाही आणि त्याला भरपूर देत राहिलो, तर मग ते त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. उदाहरण घ्यायचं झालं तर आता आपण पेपर 1 सोडवतोय. म्हणजे पेपर 1 का दिला गेला तर 1 ते 5 च्या विद्यार्थ्यांसाठी आपण शिकवत आहोत म्हणून. आपण जर डायरेक्ट एम-पी-एस-सीचं सिलेबस त्यांना दिलं गेलं, पहिली ते 5वी च्या मुलांना सांगू लागलो, तर त्यांना ते कळणार नाही आणि त्यामध्ये त्यांना स्वारस्यही वाटणार नाही. त्यानंतर या आपल्या विकासावर परिणाम करणारे घटक कोणते कोणते आहेत? यावरती थोडीशी चर्चा करूया आपण. तर आपल्या विकासावर परिणाम करणारे घटक आहेत पालकांकडून मिळणारी वैशिष्ट्ये. यामध्ये आनुवंशिकता म्हणजे अ, त्यांच्या घराकडून काही आनुवंशिकता घेऊन मुलं शाळेत येतात. त्यांची उंची असेल, विचारसरणी असेल किंवा वागण्याची पद्धती असेल, इतराबरोबर संवाद साधण्याची अ, पद्धती असेल, ह्या आनुवंशिकता किंवा त्यांच्या घरातील इतर काही जे आजार आहेत किंवा ह्या बाबी देखील पालकांकडून विद्यार्थी घेऊन येतात आणि त्या विकासावरती ते परिणाम करतात. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे पर्यावरण. पर्यावरणामध्ये आपल्या जिथं आपण विद्यार्थ्यांना घडवतो ती शाळा, जिथं विद्यार्थी जास्त वेळ राहतो ते घर, त्या ज्या वातावरणात राहतात मुलं ती समाज, त्या काय त्याने आहार घेतात, पोषण कशा पद्धतीने होतं त्यांचं आणि त्यांच्यावरती कुठले संस्कार केले जातात, ह्या मुद्द्यावरून आपल्या विकासावर परिणाम घडून येतात. म्हणून ह्या 5 मुद्द्यांचा पर्यावरणामध्ये आपण समावेश केलाय. त्यानंतर आहे तिसरा मुद्दा शिक्षण आणि अनुभव. आता त्या ह्याला योग्य मार्गदर्शन मिळालं, तर त्याचा वाढ होते चांगली, त्याचा विकास होतो. परंतु जर त्याला योग्य मार्गदर्शन मिळालं नाही, तर त्यामध्ये नक्कीच विकासाला परिणाम करून जातात आणि त्यामुळे विकास खुंटतो आणि विद्यार्थी त्याच ठिकाणी राहतो. अशा पद्धतीने विकासावर परिणाम करणारे घटक आपण या ठिकाणी समजून घेऊ शकतो. आता वाढ ह्या बाबतीत आपण संकल्पना अगोदर समजून घेऊया. शरीराच्या आकारमानात, उंची आणि वजनात आणि अवयवांच्या आकारात होणारी परिमाणात्मक वाढ म्हणजे त्याला वाढ म्हणतो आपण. जसे आपण लहान अध्यापन शास्त्र शिकत असताना आपण वाढीची व्याख्या शिकलो होतो. ज्यामध्ये त्याची वाढ आकारमानात होते, उंचीत होते, वजनात होते आणि त्याच्या अवयवांमध्ये होते. म्हणजे परिमाणात्मक वाढ व्हायला हवी. त्याला आपण वाढ असं संबोधू शकतो.
आता ह्याची वैशिष्ट्ये काय आहेत, तर ही वाढ ही मोजता येते आपल्याला. जी उंची, वजन किंवा त्याचा आकार वेगवेगळा असेल तर, किंवा त्याची जाडी किती आहे हे मोजता येतं आपल्याला त्या वाढीचं. त्याचबरोबर दुसरं वैशिष्ट्य आहे, शारीरिक बदलांपुरती मर्यादित असते. समजा एखाद्या व्यक्तीची शारीरिक बदल हे वेगळे वेगळे होत असल्याने तिथंच त्याची वाढ दिसून येते आपल्याला. एखाद्या मुलामध्ये खूप वाढ झालेली असते, काहीमध्ये ती वाढ कमी प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा मुद्दा आहे, वैशिष्ट्य आहे, विशिष्ट वयानुसार ठराविक गतीने होते. आता वाढ ही साधारण आपल्या 20 ते 25 वर्षापर्यंत त्याचा स्पीड असतो, परंतु त्यानंतर त्याची गती मंदावलेली आपल्याला जाणवते. आता बालकाची उंची साधारण 20-22 वर्षापर्यंत खूप होते. त्यानंतर उंची वाढत नाही. जर ते कायमच वाढत राहिली असती, तर जे वयस्कर झालात त्यांची उंची खूप झाली असती. परंतु त्या 20-25 वर्षाच्या वयापर्यंत त्यांची उंची आणि वजन वाढत राहतं. नंतर वजन वाढतं. आपण ज्यावेळेस मोठे होतो, म्हणजे 40च्या नंतर आपल्या वजनामध्ये खूप बदल होतो, परंतु वाढ तेवढी होत नाही. म्हणजे त्याची उंची तिथंच राहते, परंतु वजन वाढतं आपलं. थोडक्यात सांगायचं म्हणजे काही कालावधीपर्यंत त्याची आपल्याला वाढ झालेली जाणवते. यानंतर आहे विकास. आता विकासाची संकल्पना आपण समजून घेऊ, की व्यक्तीच्या शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, भावनिक आणि नैतिक क्षेत्रात होणारा गुणात्मक बदल आणि सर्वांगीण बदल म्हणजे त्याचा विकास आहे. त्यामध्ये सतत चालणारी प्रक्रिया आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत सतत चालत राहते. मोजता येत नाही आणि निरीक्षण करता येते. पण सर्वांगीण बदल विकास घडवतो. म्हणजेच विचार करणे, विचारशक्ती वाढणे, भावना नियंत्रित करणे, सामाजिक समज वाढवणे, यामध्ये परिपक्वता आहे. ज्यामध्ये जैविक आणि अनुवांशिक घटकामुळे शरीर व मनाची तयारी होण्याची नैसर्गिक प्रक्रिया म्हणजे परिपक्वता, जे आपण वरती पाहिलेले. आता त्याची वैशिष्ट्य काय आहेत परिपक्वताची, तर नैसर्गिक आणि अनुवंशिकता असते. शिक्षणाशिवाय ही परिपक्वता घडते. कारण आपण उदाहरणं बरीच पाहिली तर, की जे शाळा शिकले नाहीत, परंतु त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये बरंच काय काय कमवून दाखवलंय. त्यानंतर विशिष्ट वयानंतर दिसून येते. आणि उदाहरण चालणे, बोलणे, किशोरावस्थेतील बदल किंवा त्याच्या प्रौढावस्थेतील इतर ज्ञानातील बदल, ह्या बाबी आपण समजून घेऊ शकतो. यानंतर आहे विकास, वाढ आणि परिपक्वता यांच्यातील फरक. आता पहिला मुद्दा आहे प्रकार. तर पहिल्या वाढ होते परिमाणात्मक, विकास होतो गुणात्मक आणि परिपक्वता होते जैविक प्रक्रिया. आणि दुसरा मुद्दा आहे क्षेत्र. वाढ शरीरात होते म्हणजे शारीरिक होते, विकास हा सर्वांगीण होतो, पण परिपक्वता ही नैसर्गिक क्षमता आहे. आणि तिसरा मुद्दा आहे मोजमाप. त्यामध्ये वाढ मोजता येते, म्हणजे आपण पाहिलं उंची असेल किंवा त्याचं वजन असेल हे मोजता येतं, परंतु विकास मोजता येत नाही. थेट डायरेक्ट मोजता येत नाही, असा त्याची पडताळणी वेगळ्या पद्धतीने करावी लागते. आणि परिपक्वता ही निरीक्षण करता येतं. त्या परिपक्वता कशी समजून येते आपल्याला, एखाद्याचे तो रिप्लाय कसा देतो किंवा प्रतिक्रिया कशी करतो यावरून आपण समजू शकतो. आता विकासाचे स्वरूप काय असणार आहे, तर विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. विकास सर्वांगीण असतो आणि विकासाची दिशा ठरलेली असते, म्हणजे डोक्याकडून पायाकडे. आणि प्रत्येक व्यक्तीचा विकास हा वेगळा असतो. त्याच्या त्याच्या परिस्थितीवरती, त्याच्या उपलब्धतेवरती, त्याच्या बाबींवर, अनुभवावरती त्याचा विकास हा अवलंबून असतो. विकासावर अनुवंशिकता आणि पर्यावरण या दोन्हींचा सुद्धा प्रभाव असतो. आणि मगच आपण पाहिल्यासारखं, की अनुवंशिकता ही त्याच्या विकासामध्ये कारणीभूत ठरते. एखाद्याचे आई वडील जर लहान असतील उंचीने, तर त्यांच्या त्या अनुवंशिकतेने त्याचे उंची सुद्धा लहानच होण्याची शक्यता असते. किंवा ज्या पर्यावरणात आपण आहोत, त्या पर्यावरणाचा देखील आपल्यावरती खूप प्रभाव जाणून येतो. एक मला वाटतं नॉर्वे का कोणतं तरी राष्ट्र आहे, ज्या राष्ट्रामध्ये सर्वच लोक शरीराने खूप जाड आहेत, ज्यांचे वजन किमान 100 किलो आहे प्रत्येक व्यक्तीचं. म्हणजे लहान मुलगा असलं तर त्याचं 100च्या आसपास वजन जाते. आणि मोठ्या व्यक्तींचे वजन बरीच आहेत. ते पर्यावरणाचा त्याच्यावर झालेला परिणाम आहे. अशा स्वरूपामध्ये या मुद्द्यांचा आपण अभ्यास करू शकतो. आता टीएटी मध्ये आपल्याला साधारण कोणत्या मुद्दे येतील, तर विकासामध्ये गुणात्मक बदल येतो, वाढमध्ये परिमाणात्मक बदल येतो, परिपक्वतामध्ये जैविक तयारी आणि विकास आयुष्यभर चालतो.
अशा प्रकारे या मुद्द्यांचा अभ्यास केल्यानंतर आपण विकास म्हणजे काय, आता प्रश्नाकडे जाऊया. तर पहिला प्रश्न आहे विकास म्हणजे काय. तर आपण ज्यावेळेस थिअरी वाचत होतो त्यावेळेस आपल्या लक्षात आहे की सर्वांगीण गुणात्मक बदल म्हणजे विकास आहे. या ठिकाणी तिसऱ्या पर्यायाला आपण गोल करूया. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे वाढ ही प्रामुख्याने टिंबटिंब असते. तर यामध्ये वाढ प्रामुख्याने ही परिमाणात्मक होते. जिथं आपण मगाही इथं पाहिलं होतं परिमाणात्मक होते. म्हणजे थोडक्यात हे जे वरचे मुद्दे आहेत हे जर आपण थोडेसे काळजीपूर्वक अभ्यासले तर खाली प्रश्नांमध्ये आपल्याला लवकरात लवकर उत्तर मिळून जातात. आता विकासाची प्रक्रिया केव्हा सुरू होते. तर विकासाची प्रक्रिया ही आपली शाळेत गेल्यावर तर विषयच नाही, त्याच्या अगोदरच आहे. त्यानंतर 5 वर्षानंतर होते का, तर तिथं पण नाही. म्हणजे शाळेत गेल्यावरच हे दोन्ही मुद्दे येतात, पहिला आणि दुसरा. त्यामुळं हे मुद्दे येणारच नाहीत. तिसरा मुद्दा आहे जन्मापासून, म्हणजेच थोडक्यात हा मुद्दा आपल्याला योग्य आहे, म्हणजे बरोबर आहे हे उत्तर, आणि म्हणून आपण सी या पर्यायाला गोल करावं. त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे बालक आधी रांगते नंतर चालते हे कोणते तत्व आहे. तर सातत्याचे तत्व नाही म्हणता येणार, कारण ह्यात सातत्य जाणवत नाही. बालक आधी रांगतंय परत चालतंय हे सातत्य नाही होत. वैयक्तिक भिन्नता होत नाही, कारण वेगळेपणे म्हणजे आहे एकात एक बाळ अगोदर चालतंय आणि नंतर रांगतंय असं होत नाही कधीच. आणि तिसरा मुद्दा आहे क्रमबद्धतेचे तत्व, म्हणजे ही क्रमबद्धता सगळ्यातच आहे. अगोदर रांगणे आणि नंतर चालणे. आणि परिपक्वता नाही येत, कारण अजून ह्याच्या पुढची स्टेप आहे आपल्या चालण्याच्या नंतरची, म्हणून आपला पर्याय तिसरा येतो आणि आपण तिसऱ्या पर्यायाला गोल करूया. अशा पद्धतीने चौथा प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासल्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. या ठिकाणी 5वा प्रश्न आहे विकासाची दिशा डोक्यापासून पायाकडे असते हे कोणते तत्व. तर विकासाची दिशा डोक्यापासून पायाकडे असते हे तत्व पाहत असताना प्रोक्झिमोडेस्टल नाही आहेत, तर या ठिकाणी सॅफालो कुडल ह्या मुद्द्यावर आपला तत्व येतं आणि दुसरा पर्याय आपण या ठिकाणी गोल करूया. ह्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण मी आपल्याला देईल नक्की तुम्हाला तत्वांचं. ज्यावेळेस हे तत्व वाचाल आपण PDF त्यावेळेस आपल्याला त्या तत्वाबद्दल थोडीशी माहिती आपल्याला मिळून जाईल. ती मी नक्कीच आपल्यापर्यंत शेअर करेन WhatsAppद्वारे. नंतर शरीराच्या मध्यभागापासून बाह्य भागाकडे विकास होतो हे कोणते तत्व आहे. तर ह्याला जे प्रॉक्झिमोडिस्टल नावाचं जे तत्व आहे त्या तत्वाच्या आधारे आपलं होतंय. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रत्येक बालक वेगळ्या गतीने विकसित होते हे कोणते तत्व आहे. तर ही वैयक्तिक भिन्नतेचं तत्व आहे. प्रत्येक बालकाची गती ही वेगळी असणार आहे, कारण एकाच गतीने कधीच बालकाचा विकास होणार नाहीये. त्यानंतर परिपक्वता म्हणजे काय. तर परिपक्वता म्हणजे जैविक शिकण्याची पद्धत तर नाहीये, सामाजिक बदल पण नाही आणि शारीरिक वाढ पण या ठिकाणी नाही येणार. तर जैविक तयारी हा जो शब्द आहे तो आपल्याला परिपक्वतेची परिपक्वता दर्शवून जातो. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी वाढचे उदाहरण कोणतं आहे. तर वाढ कोणती होती. समस्या सोडवण्याची क्षमता वाढणे हे येत नाहीये, तीच पहिला. नंतर आपली भावना नियंत्रित करणे हा पण मुद्दा येत नाही आपल्या वाढीमध्ये. आणि सामाजिक समज वाढणे हा देखील मुद्दा येत नाही. म्हणजे शारीरिक वाढ आपली होती हा मुद्दा दर्शवणारा तिसरा मुद्दा आहे. त्याला आपण उंची वाढणे असं आपण म्हणतो, म्हणून सी चा पर्याय आपण या ठिकाणी गोल करू शकतो. यानंतर 10वा प्रश्न आहे विकासावर परिणाम करणारा मुख्य घटक कोणता. तर विकासावर परिणाम करणारा अनुवंशिकता हा तर मूळ आहेच घटक. पर्यावरण पण आहे आपण पाहिलं. आणि विकासामध्ये सगळ्यात महत्वाचा तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे शिक्षण. म्हणजेच वरचे सगळेच मुद्दे आपल्याला या ठिकाणी आपल्या विकासावर परिणाम करतात. म्हणून 10 प्रश्न आपल्याला या ठिकाणी 10व्या प्रश्नामध्ये चौथा जो पर्याय दिलेला आहे सर्व मुद्दे या ठिकाणी आपल्याला गृहीत धरून त्या तिन्ही मुद्द्यांवर आधारित विकास अवलंबून असतो
किंवा विकासावर परिणाम करतात ते आपल्याला जाणवून येईल. यानंतर वेगळ्या स्वरूपातले प्रश्न आपण पाहूया. यामध्ये AR म्हणतो आपण त्याला, एसर्शन अँड रिझन. त्यामध्ये विकास आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे आणि त्याचं रिझन आहे कारण विकास केवळ शारीरिक बदलापुरता मर्यादित असतो. आता ह्याच्यात ज्यावेळेस आपण वाक्य वाचतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतंय की आपण थिअरीमध्ये वाचलं होतं. या मर्यादित शब्दाला लगेच आपण अडकतो म्हणजे दर्शवतोय. तर त्यामध्ये ह्या मर्यादितमध्ये आपल्याला लगेच जाणवतं की हे चुकीचं आहे कुठेतरी. म्हणून इथं पहिलं तर विकास आयुष्यभर चालणारी प्रक्रिया हे लक्षात राहते आपल्या. म्हणून पहिलं दोन्ही बरोबर तर येणार नाहीत. त्यानंतर हे 2 कटले. 1 आणि 2 नंबरचा जो प्रश्न आहे तो त्या ठिकाणी गेला म्हणजे कारण हे दोन्ही पण आपले गेले आणि आता राहतो तिसरा मुद्दा. मग तिसऱ्या मुद्द्याला आपण या ठिकाणी बरोबर येतंय कारण पहिलं चुकीचं तर नाहीये. पहिलं बरोबर आहे म्हणून इथं तिसऱ्या मुद्द्याला आपण बरोबर करूया आणि सी ह्या पर्यायाला आपण गोल करू शकतो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे, वाढ ही विकासाचा एक भाग आहे आणि त्याचं रिझन आहे कारण वाढ ही परिमाणात्मक बदल दर्शवते. आता बघा, की वाढ विकासाचा एक भाग तर नक्कीच आहे. म्हणजे हे बरोबर आहे आणि दुसरं आहे कारण वाढ ही परिमाणात्मक बदल दर्शवते. हे देखील आपलं वाक्य बरोबर येतंय. म्हणजेच दोन्ही वाक्य बरोबर आहेत यावर येतोय आपण आणि त्याचं स्पष्टीकरण जे कारण दिलंय विधानाचं ते मात्र बरोबर आहे. म्हणून आपल्याला पहिला पर्याय या ठिकाणी गोल करायचा आहे. ज्यामध्ये दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि आर हे ए स्पष्टीकरण आहे. ज्यावेळेस हे पहिलं बरोबर येतं त्यावेळेस पुढच्या पर्यायाला आपण वेळ घालवायचा नाही. आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न पाहूया. प्रत्येक बालकाचा विकास वेगवेगळ्या गतीने होतो. प्रत्येक बालकाचा विकास वेगवेगळ्या गतीने होतो. हे बरोबर आहे. नंतर कारण काय रिझन कारण विकासावर आनुवंशिकता आणि पर्यावरणाचा प्रभाव असतो. हे दोन्ही पण कारण बरोबर आहेत. म्हणजे त्याचं कारण पण दिलेलं ते बरोबर आहे. म्हणजे स्पष्टीकरण पण बरोबर आहे. मग आपण असं असणार की दोन्ही बरोबर असणार आहेत आणि त्याचं स्पष्टीकरण असणार आहे कोणतं विधान आहे. तर हे तर नाहीये आणि ह्या दोन्हीमध्ये पहिलं चूक आणि दुसरं चूक असं दिलंय. म्हणजेच पहिलं जो पर्याय आहे तो आपला बरोबर असणार आहे. नंतर आपण पुढे जाऊया, की शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या परिपक्वतेनुसार अध्यापन करावे. यामध्ये आपल्याला लगेच पटतंय हे वाक्य, की शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या परिपक्वता किती आहे याचा विचार करून त्या ठिकाणी अध्यापन केलं पाहिजे. कारण परिपक्वता ही जैविक तयारीची प्रक्रिया आहे. हे देखील वाक्य या ठिकाणी आपल्याला बरोबर आहे. म्हणजे दोन्ही वाक्य बरोबर असणारं एकच विधान आहे फक्त असतं. म्हणजे एकच पर्याय असतो आपला ए. एला डायरेक्ट आपण गोल केला. खालचा विचार करत बसायची आपल्याला गरज नाही. त्यामध्ये वेळ घालवायची गरज नाही. अशा स्वरूपात आपला प्रश्न आपण सोडवू शकतो. पुढचा प्रश्न आहे आपला, विकास क्रमबद्ध असतो कारण बालक आधी रांगते आणि नंतर चालते. विकास क्रमबद्ध असतो हे देखील आपण थिअरीमध्ये वाचलेलं आहे. कारण बालक अगोदर रांगते आणि नंतर चालते. असं होत नाही चालते अगोदर आणि रांगते नंतर. त्यामुळे दोन्ही वाक्य बरोबर येतं. म्हणजेच पहिलं विधान बरोबर आहे आपलं. म्हणजेच दोन्ही विधान बरोबर असून कारण जे दिलंय ते आर हे ए चे स्पष्टीकरण नक्कीच आहे. अशा पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. विकासाचे सर्व क्षेत्र एकमेकांशी संबंधित असतात. कारण विकास एकात्मिक स्वरूपाचा असतो. यामध्ये विकासाचे सर्व क्षेत्र एकमेकांशी संबंधित असतात. हे देखील कारण विधान बरोबर आहे. त्याचं जे रिझन दिलंय, की कारण विकास एकात्मिक स्वरूपाचा असतो. ही दोन्ही विधानं बरोबर येतात. म्हणून याला देखील पहिलाच पर्याय आपल्याला
गोल करावा लागेल आणि आपण बरोबर दोन्ही विधाने असून आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे अशा प्रकारे या ठिकाणी उत्तर लिहू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, परिपक्वता शिक्षणाशिवाय ही घडू शकते. आपण पाहिलं शिक्षण हा तिसरा मुद्दा आहे, त्यामुळे परिपक्वता ही शिक्षणाशिवाय घडू शकते हे बरोबर विधान आहे. त्यालाच कारण रिझन दाखवलं की कारण परिपक्वता ही मुख्यतः जैविक घटकावर आधारित असते. या जैविक शब्द आला की आपण बरोबर समजायचं आणि त्याला बरोबरच येणार आहे ते, म्हणून आपलं जे पहिला पर्याय आहे एचा त्याला आपण गोल करूया. अशा स्वरूपामध्ये 7वा प्रश्न आपण सोडवत गेलो. हे ज्यावेळेस सराव जास्त तुम्ही करणार ना त्यावेळेस ऑटोमॅटिक तुमच्या समोर ह्या प्रश्न आला की लगेच आपल्याला याचं काय उत्तर असणार आहे हे लक्षात येतं. विकासाची दिशा डोक्यापासून पायाकडे असते. विकासाची दिशा डोक्यापासून पायाकडे असते हे वाक्य आपल्याला विकास डोक्याकडून पायाकडे वाढ असते. विकास हा डोक्याकडून पायाकडे नाही होत. त्यामध्ये कारण काय दिले तर कारण विकास प्रॉक्सिमिडिस्टल तत्वानुसार होतो. आता हे दुसरं विधान बरोबर आहे, परंतु पहिलं विधान मात्र चुकलेलं आहे. म्हणून आपण या ठिकाणी ए चुकीचे आहे, पण बी आर मात्र बरोबर आहे. म्हणून पर्याय डी हा निवडतो. आणि आपण 9वा प्रश्न बघूया. तर विकास मोजता येत नाही, पण निरीक्षण करता येते. विकास मोजता येत नाही, परंतु निरीक्षण करता येतो. आणि कारण विकास हा गुणात्मक बदल आहे. बरोबर आहे दोन्ही पण. म्हणून पर्याय क्रमांक 1 जो दिलाय आपल्याला दोन्ही बरोबर असणारे आणि आर हे ए चे स्पष्टीकरण आहे, हा पर्यायाला आपण गोल करावं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वाढ थांबू शकते पण विकास थांबत नाही. वाढ थांबू शकते परंतु विकास थांबत नाही हे विधान पण बरोबर आहे. आणि कारण विकास आयुष्यभर चालत राहतो हे आपण पाहिलंय. वाढ मात्र काही कालावधीनंतर थांबते, परंतु विकास थांबत नाही. म्हणून पर्याय क्रमांक ए जो आहे त्यालाच आपण गोल करूया. म्हणजे अशा स्वरूपामध्ये प्रश्न वेगळे वेगळे दिले तर साधारण 100 पेक्षा जास्त प्रश्न आपल्याला सरावासाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. तर जास्तीत जास्त प्रश्न आपण वाचावेत म्हणजे सोडावेत ह्या त्यामागचा हेतू आहे. ज्यावेळेस आपण प्रश्नांचा सराव आता पाहिला आपण हेच प्रश्न उद्या तुम्ही जर आणखीन वाचायला गेलात तर तिथं तुम्हाला लगेच ते प्रश्न समजलेले असणार आहेत आणि प्रश्न वाचला की त्याचं लगेच उत्तर काय आहे हे आपलं पाठच होऊन जातं आणि आपण त्या पर्यायाला लगेच गोल करतो. अशा प्रश्नांचा साधारण म्हणजे वेगळे आहेत. रिक्त जागेवर आधारित असणारे उपप्रश्न, नकारात्मक असणारे उपप्रश्न, त्याचबरोबर आता जसे विधानाने कारण असणारे, नंतर एक उतारा देऊन त्या म्हणजे उतार्यावर आधारित खाली प्रश्न विचारलेले असे असणारे प्रश्न, अशा वेगळ्या प्रश्नांचा संग्रह तुमच्या समोर आपण उपलब्ध करून देतोय. म्हणजे किमान 100 ते 150 प्रश्न आपल्या समोर असणार आहेत. त्या प्रश्नांमधून आपण वेळ देऊन जसा वेळ भेटेल आपल्याला, जिथे वेळ भेटेल आपल्याला, म्हणजे असं नाही की खास त्याच्यासाठी वेळ देऊनच बसा म्हणून. फक्त जे थिअरी आहे, थिअरी अगोदर आपण समजून घेण्यासाठी मात्र नक्की जॉईन व्हावं. परंतु जे सरावात्मकसाठी दिलेले स्टडी मटेरियल आहे ते तुमच्या वेळेनुसार तुम्ही वाचू शकता. इथं लाईव्हला जॉईन झाल्यानंतर काय होईल की तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर लगेच आपण विचारून ते सोडवून घेऊ शकतो. आणि ह्या आजच्या झालेल्या घटकावर आधारित उद्या टेस्ट होईल आपली आणि उद्या ती टेस्ट आपण सोडवली की कालच्या म्हणजे आजच्या घटकाचं परत रिपीट होईल आणि तुमच्याकडून जे विसरलं गेलं एखादा प्रश्न तर तो सोडवण्यासाठी आणखीन तुम्हाला सराव होईल त्याचा आणि जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव झाला की आपण नक्कीच आपले जे 90 स्कोर मिळवायचा आहे आपण 90 धरूया. काही कॅटेगरींना 82-83 पर्यंत मिळालं तरी त्यांना पासिंग आहे. शासन अजून त्याची सुधारणा करतंय. मागणी केली आपण की 60 मार्कांना सगळ्यांनाच अलाउड करा म्हणून, परंतु ते होईल न होईल तो नंतरचा प्रश्न आहे. परंतु सध्या तर आपल्याला 90 नंबर मिळवणं खूप गरजेचं आहे. म्हणून एक मार्क आपल्याला खूप गरजेचा आहे आणि तो मिळतो जसं सराव करत जातो. जर आपण आजचा प्रश्नांचा सराव वाचन फक्त आजच केलं तर आपल्याला रोज लोड पडणार नाही. आपण जे YouTubeला
मग व्हॉट्सअपला स्टेटस बघण्याला किंवा फेसबुकला किंवा इंस्टाग्राम असेल किंवा इतर बाबींमध्ये जो वेळ घालवतोय, तो वेळ सोडून 100 प्रश्न वाचण्यासाठी आपल्याला 100 मिनिट खूप झाले. म्हणजेच 1 तास ते 1.5 तासामध्ये आपण सगळे प्रश्न वाचू शकतो. 100 पेक्षा जास्त आहेत प्रश्न, पण तिथं जर नाही झालं, तर त्यात क्रमांक ध्यानात ठेवा, की आज आपल्याला टार्गेट आहे, की रोजचे 100 प्रश्न आपल्याला पूर्ण करायचे आहेत. तेवढे प्रश्न पूर्ण करायचे आणि मग थांबायचं. आता माझं जे टार्गेट असतं मी पूर्ण करतो त्या वेळेनुसार. तसं आपण ठरवलेलं टार्गेट आपण जर पूर्ण करत गेलो, तर आपल्याला वेळेचं नियोजन ठरत जातं आणि आपली असलेली वेळ त्यावेळेस पूर्ण होते. आता जे आपणासमोर दिलं मटेरियल ह्यावरती आपण जर काही प्रश्न असतील आपल्याला किंवा इतर काही मुद्दे असतील, तर त्यातले एक मुद्दा आपल्यासमोर मांडतो मी, की आता जे आपण प्रश्न सोडवले, त्या प्रश्नामध्ये मी काय केलं होतं, वर प्रश्न, त्याचे खाली 4 पर्याय आहे आणि त्याच्याच खाली लगेच उत्तर दिलं होतं आपल्याला. जर आपल्याला ही पद्धत बरोबर वाटती, की 10 प्रश्न अगोदर घेऊन 10 प्रश्नांच्या शेवटी उत्तर द्यावं, ही पद्धत बरोबर वाटते, तर आपल्याला जो रिप्लाय येईल त्यानुसार आपण करूया. जे पेपर 2 साठी होते त्यांनी अशी कळवलं, की अ, प्रश्न, त्याचे पर्याय आणि त्याचं उत्तर लगेच राहावं, म्हणजे लगेच वाचण्यात येईल आणि आपण उत्तराकडे न बघता वरच्या 4 पर्यायामधून अगोदर उत्तर सिलेक्ट करावं आणि मग आपण निवडलेलं उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे हे ठरवावं. असे हे फक्त हे वाचण्यासाठी असणाऱ्या स्टडी मटेरियलमध्ये आहे. परंतु जी टेस्ट तुम्ही देणार आहात, त्या टेस्टमध्ये असं नसणार आहे. त्याचं उत्तर नसणार आहे. ते उत्तर डायरेक्ट फिडिंग असणार आहेत. उत्तरांचा संख्या आपण खाली देणार आहेत त्याची पर्याय सूची. परंतु वरती फक्त प्रश्न आणि पर्याय असंच असेल. तर आपला जर वेगळ्या काही सूचना असतील तर आपण मांडाव्यात किंवा आपला जो चॅट नावाचं एक खाली फंक्शन दिसतंय आपल्याला, माईक ऑन करून आपण बोलू शकता किंवा चॅट नावाचं एक सुविधा आहे. त्यामध्ये आपण आपलं टाइप करून आपलं जे कळवायचंय ते या ठिकाणी रिप्लाय देऊ शकता. तर आपण थोडीशी आपसातमध्ये चर्चा करूया, की आपल्या मनामध्ये काही शंका असतील तर त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न करूया. बोला, माईक ऑन करून बोला किंवा हँड रेज नावाचं एक हात आहे पहा, त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसतंय की कोणी केलंय. आता संख्या आपली कमी आहे, कमीच ठेवणार आहोत आपण, कारण जास्त नाही. आपल्याला पर्सनली आपण तेवढं अ, तुमच्याकडून करून घेण्याचा मानस आहे आणि आपण नक्कीच कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. कारण जेवढा सराव आपण जास्त करता, तेवढे यातले काही जण सी-टी-ईटीसाठी होते गेल्या टर्ममध्ये. त्यांच्यापर्यंत भरपूर दिलं, परंतु काही जणांनी त्याकडे दुर्लक्ष करून म्हणजे वेळेनुसार दिलं नाही पूर्ण लक्ष. परंतु आपली ही खास निवडलेली बॅच असून यामध्ये आपण वेळ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो, की 9 ते 10 जरी आपण वेळ दिला किंवा आपल्या सवडीनुसार जरी वेळ दिला. शाळेमध्ये आपण सगळेच जण जातो. आपलं जेवणाची सुट्टी असते. जेवणाची सुट्टी बरोबर आपली 1:30ला होते. 1:30च्या जेवणाच्या सुट्टीनंतर लगेच जेवण झालं, की 2:45-2 पर्यंत आपलं जेवण होतंय. तो जो अर्धा तास मिळतोय, त्या अर्ध्या तासात आपण जवळपास नाही म्हणलं तरी 60 ते 70 प्रश्न आरामात आपण वाचू शकतो. त्यामध्ये स्पीड आला तर 100 प्रश्नापर्यंत जातो. म्हणजे त्या अर्ध्या तासात आपलं काम होऊन जातंय. वर्गामध्ये ज्यावेळेस आपल्याला लहान सुट्टी होते, तिथे एक 10-15 मिनिटं मिळतात आपल्याला. त्या 10 मिनिटात सुद्धा आपण ते वाचू शकतो किंवा ज्या वाहनाने आपण प्रवास करतो, जर गाडी चालवत असतील काही जण, तर नाही जमणार. परंतु एस-टी मधून, दुसऱ्या वाहनामधून जातोय आपण. तिथं आपण स्टेटस पाहतो किंवा इतर WhatsAppचे मेसेज पाहतो. त्यामध्ये आपल्याला वेळ घालण्याऐवजी तो वेळ म्हणजे जो जिथं आपण खरंच नाहीये. आता वर्गात जाऊन आपण हे सोडत बसणार नाही, कारण आपल्याला वर्गात अध्यापनच करायचंय. ते वाचायचंच आहे आपल्याला, ते शिकवायचंच आहे. तिथं गृहपाठ दिलेले तपासायचे आहेत. मग तिथला वेळ आपण ह्याच्यासाठी नाही वापरता येणार आपल्याला. परंतु हा जो वेळ आहे, तो आपण वाचवू शकतो आणि तो वाचलेला वेळ आपण ह्या कामासाठी जरी दिला, तरी एक्स्ट्रा वेळ द्यायची आपल्याला गरज पडणार नाही. आणि त्या एसटीने आपण प्रवास करतोय. 15 मिनिटाचा प्रवास आहे आपला साधारण. 15 मिनिटामध्ये आपल्याला माहिती आहे, की आपला वेळ किती 15च मिनिटात आपण पोहोचतोय. 12 ते 15 मिनिटं. तर 15 मिनिटामध्ये आपले किमान 15-20 प्रश्न वाचून होतात. आता आपण अर्ध्या तासामध्ये थिअरी पण घेतली. थिअरी नंतर काही वरचे 10 आणि खालचे 10, 20 प्रश्न सोडवून घेतलेत. म्हणजे बघा, अर्ध्या तासामध्ये आपले 20 प्रश्नांचं सोडवलंय आपण प्रत्यक्ष चर्चा करत-करत. परंतु आपण वैयक्तिक जर सोडवत असू, तर आपल्याला कमी वेळात फक्त प्रश्न वाचायचा आणि त्याचं कोणता पर्याय ह्याला फक्त लक्षात आणायचंय. जर नाही लक्षात आलं आपल्या, की पहिला पर्याय माझ्याकडून चुकलाय, समजा मी पहिला पर्याय निवडला होता
परंतु तो नसून वेगळा कोणता पर्याय आहे का, तर खाली उत्तरामध्ये तिथंच दिलंय मी. तर तिथल्या तिथं तुम्ही पडताळणी करून पाहू शकता, की मी ए पर्याय निवडला होता, परंतु ए नसून त्याचा पर्याय बी आहे. तर पुढच्या वेळेस बी ह्या पर्यायाचं नक्कीच उत्तर लक्षात राहील. आणि जर एच निवडला असेल आपला, तर मग मात्र काही प्रश्नच नाही. मग एला ए आपलं बरोबर होतं आणि ते बरोबर असलेलं उत्तर लक्षात राहतं. अशा सरावाने आपण काम करावं अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आजची घटकाची टेस्ट अपलोड करतो मी, पण ती उद्या सोडवावी. कारण उद्या सोडवल्यानंतर आपल्याला त्याचा सराव होईल जास्त. किती स्कोर होतोय, रँक किती मिळते आपल्याला हे पण कळेल तुम्हाला. आणि दुसरं आणखीन सांगायचं की त्या टीचमेंट ॲपमध्ये तुम्हाला भरपूर अशा हिंट दिल्या जातील, की हे करा, हे प्रश्न सोडवा, ते पुढे जावा, ह्याचे उत्तर द्या. परंतु ते कुठलाही भाग सोडवण्याच्या ह्याच्यात जाऊ नका. जे क्लासरूममध्ये आपल्या जी आहेत, त्यामध्ये स्टडी मटेरियलमध्ये, टेस्टमध्ये, होमवर्कमध्ये, लाईव्ह लेक्चरमध्ये किंवा इतर ठिकाणी जी देणार आहेत. आता आपण थिअरी अगोदर समजून घेतली ना, की प्रश्नांचा सराव करायला आपल्याला अर्ध्या तासामध्ये आपण किमान 50 प्रश्न रोज सोडवू शकतो. या लाईव्हच्या माध्यमातून. आपण ते पण करणार आहेत. सुरुवातीला अगोदर थिअरी समजणं आपल्याला गरजेचं आहे. आणि थिअरी ही जशी बालमानसशास्त्रामध्ये जास्त आहे, तशी प्रत्येक घटकावर असल्यामुळं ती थोडी पहिले एक 5-10 मिनिटं थिअरी समजून घेऊ आणि त्यानंतर फक्त प्रश्नावरतीच आपण फोकस करूया. जेणेकरून जास्तीत जास्त तुम्हाला देण्याचा मानस राहील आणि आपण जेवढे जास्त कराल तेवढं नंबर आपले वाढणार आहेत. तर आपण बोलू शकता. आपल्याला बोलण्याची या ठिकाणी संधी देऊया. बराच वेळ आपण माझं ऐकलंय पूर्ण बोलणं. तर माईक ऑन करून बोला आणि आपल्या काही प्रतिक्रिया असतील, काही विचार असतील तर नक्की मांडा. जर बोलणार नसतील कोण तर मग आपण थांबूया. बोलणार आहेत का कोणी? स्टडी मटेरियलमध्ये पीडीएफ मिळेल आपल्याला. तिथं आपण त्याचा तुमच्या सवडीनुसार त्याचा अभ्यास करू शकता आणि टेस्टमधले सराव सोडवा. होमवर्क देईल मी. अजून नाही होमवर्क देत आपण. होमवर्क दिल्यानंतर आपल्याला होमवर्कचा देखील सराव करता येईल. चला तर मग कोण बोलणार नसेल तर आपण थांबूया. 9:15 झालेत. सगळ्यांना शुभरात्री. उद्या भेटू बरोबर 8:30 वाजता.